आवाज जोरात झाल्यामुळं मी शेतातून आलो इथे लवकर. तर काय मुलगा तर जागेवरच हे झालता आणि मामा थोडे चालू होते हृदय. आणि ते दोघं ड्रायव्हर होते ते पिलेल्या अवस्थेत होते भरपूर. आणि त्या दोघांचीच बाचाबाची होती. मी चलिलो तू चलिलो. मी एकाला पकडून धरलो ड्रायव्हरला आणि एक निसटून गेला. थांबलेल्या गाडीला ठोकले. मुलाचं म्हणजे हृदय थांबलं होतं. मामाचं थोडं होतं चालू 10% 10-25% असेल. ते आम्ही प्रयत्न करून उचलून गाडीत घेऊन गेलो, पण ते बी आमच्या हाताला यश आलं नाही. पळून गेले. एकाला पकडून धरलो. जाण्याचा भरपूर प्रयत्न केला त्यानं, पण मी पकडून धरलो त्याला. ते उडले गाडीवाल्या थांबलेल्या गाडीला उडले पाठी. दोघंही फुल पिऊन होते. कबूल सुद्धा झाली ती दारू आपण पिऊन. सध्या आहोत लातूर निजामाबाद रोडवरती आणि शिरूर ताजबंदपासून मोजक्याच अंतरावर अर्थात हाडोळती टोल नाक्याच्या पुढचा जो स्टॉप आहे ते आहे उमरगा रेतू. आणि या उमरगा रेतू या पाटीजवळ एक आता भीषण असा अपघात झाला आहे. आणि या अपघातामध्ये उमरगा रेतू येथील उपसरपंच आणि त्यांचा मुलगा दोघांचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. नेमका अपघात कशा पद्धतीने झाला, किती वाजता झाला आहे आणि कोणत्या कोणत्या गाड्यांचा झाला हे दाखविण्यासाठी मी इथं आता रात्रीचे 11 वाजता आलो आहे. हे सगळे नागरिक उमरगा रेतूचे आहेत. प्रत्यक्षदर्शी माणसं या ठिकाणी अपघात झाल्याबरोबर जे कोणी होते त्यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे. अगोदर मी तुम्हाला दोन्ही गाड्या दाखवतो. बघा तुम्ही, माझ्या उजव्या बाजूला जो आहे हा मुखेडकडून येणारा रस्ता आहे निजामाबादकडे जाणारा, आणि माझ्या डाव्या बाजूला जो आहे हा लातूरकडून येणारा रोड आहे. आणि ही गाडी आहे 4 व्हीलर. ही कार जी आहे ही गाडी स्विफ्ट डिझायर गाडी आहे. हिचा नंबर तुम्ही बघू शकता. नंबरसुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या गाडीचा नंबर आहे MH24BX 2294 असा या ॲक्सिडेंटमध्ये असलेल्या गाडीचा क्रमांक आहे. आणि 2 व्हीलर जी आहे प्लॅटिना गाडी आहे. गाडी तुम्हाला दाखवतो. हां, त्या पाठीमागच्या बाजूला गाडी आहे. बघा किती कमीत कमी 100 ते 150 मीटर या अपघातामध्ये या दोन्ही बाप लेकाला या 4 चाकीवाल्याने पाठीमागून धडक देऊन फरफटत नेल्याचं चित्र दिसतंय. ही प्लॅटिना आहे. आणि या गाडीचा क्रमांक जर आपण बघायला गेलो तर हिचा क्रमांक आहे MH24BP 2848. या क्रमांकाच्या दुचाकीवरून उमरगा रेतू येथील उपसरपंच आणि त्यांचा मुलगा ज्याचं नाव आहे ओमकार अंकुश गित्ते आणि अंकुश गित्ते हे दोघेही बाप आणि मुलगा त्यांच्या शेताकडून इकडून जात होते. मात्र या ठिकाणी आल्यानंतर एक 100 मीटर अंतरावरती त्यांना पाठीमागून धडक बसल्याचं इथल्या नागरिकांनी ऑफलाईनमध्ये मला सांगितलेलं आहे. प्रथमदर्शी घटना घडली त्यावेळेस कोण तुम्ही बघितलं होतं का इथं? हो सर. बरं, तुमचं नाव काय? संतोष हनुमंत केंद्रे. बरं, काय झालं नेमकं, कसा होता तेव्हाचा प्रसंग? म्हणजे एकदम आवाज झाला. आवाज जोरात झाल्यामुळं मी शेतातून आलो इथे लवकर. तर काय मुलगा तर जागेवरच हे झालता आणि मामा थोडे चालू होते हृदय. आणि ते दोघं ड्रायव्हर होते ते पिलेल्या अवस्थेत होते भरपूर. आणि त्या दोघांचीच बाचाबाची होती. मी चलिलो तू चलिलो. मी एकाला पकडून धरलो ड्रायव्हरला आणि एक निसटून गेला. किती वाजताची आहे घटना ही? साधारणतः 7च्या आसपास. 7 ते 7:30च्या दरम्यान. बरं, हे दोघे कुणीकडून येत होते? 2 व्हीलरवर जे बसले होते, मोटरसायकलवर जे होते ते कुणीकडून येत होते? घराकडे चालते. नाही, कुणीकडून, कोणत्या दिशेने कुणीकडे जात होते? जामकल्ले रस्त्यातून तर इकडून जांबकून आपल्या गावाकडे चालते. हो, म्हणजे ह्या मुखेडकडून शिरूरकडे जात होते. मग आता नेमकं कसा झाला असेल? मागून डायरेक्ट धडक दिली असावी त्यांनी? हा, पाठीमागून. हां, पाठीमागून. त्यावेळेस तुम्ही कुठे होता? इथं वावरात होतो. ते बाजूचं वावर आपलं. मग त्याची स्पीड काय होती त्यावेळेस? स्पीड काय जोरात होती. गाडी फुल स्पीडवर होती. जोरात टायर वाजत आली गाडीचे. कोणत्या गाडीचे? 4 व्हीलरची. बरं. आणि ह्यांच्या गाडीचे? हे गाडी थांबलेली होती जागेवर. हो का? हां, थांबलेल्या गाडीला ठोकले. अरे, थांबलेल्या गाडीला ठोकल्याची घटना घडली आहे. बघू शकता तुम्ही या नागरिकांचे. दादा, तुमचं नाव काय?
माझं नाव तिरुपती नाथराव केंद्रे. हां माझे ते मामाच होते हां आणि मामाचा मुलगा होता. हां मी थोडं शेतामध्ये कामा बाबतीत गेलो. शेत माझा इथून एक 500 मीटर 700 मीटरवर आहे. हां त्या शेतामध्ये मला असा आवाज आला की एकदम मोठ्या प्रकारे आवाज आला. आवाज आल्यानंतर मला वाटलं गाडीचं तर कोणी तर टायर फुटला असेल. माझ्या मित्राला मी लगेच बोलवलं होतं इकडे शेताकडे यासाठी. तर त्याला वाटत त्याच्या समोरासमोर अपघात हे त्यानं डोळ्यानं बघितलं आणि मला फोन लावला की असं असं मामाचा ॲक्सिडेंट झाला. मी ज्यावेळेस इथं आलो, कोणी सांगितलं तुम्हाला? महेश भोवाळ माझा मित्र होता. तुझे मामाचा असा असा ॲक्सिडेंट झाला, तू लवकर ये. मी ज्यावेळेस इथं आलो, इथं आल्यानंतर मुलगा तर काही नाही, मुलाचं ते झालं सगळं. मुलाचं म्हणजे हृदय थांबलं होतं. मामाचं थोडं होतं चालू 10% 10-25% असेल. ते आम्ही प्रयत्न करून उचलून गाडीत घेऊन गेलो, पण ते बी आमच्या हाताला यश आलं नाही. कोणत्या दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला तुम्ही? आम्ही आधी पाटील साहेबापासून यावं म्हणलं. पाटील साहेबापासून मागून मग ते हेरकर खडकेपाशी गेलो. हां खडकेने बघितली, हां ते सिटी स्कॅन आपले हे काढले, ECG काढली. हां ECG काढल्यावर त्याने सांगितले नाही म्हणलं तर माझे हे माणूस नाही आता. मग आम्हाला निर्णय घेऊन सरकार दवाखान्याकडे घेऊन जावे असे त्याने सांगितले. दादा मला सांगा, 4 चाकी गाडीमध्ये किती जण होते? ते आता दोघं तर असे एकाला मार लागलाय, हां एका मुलाला मार तर लागला होता आणि दोघं तर आम्हाला आल्या मला दिसले. त्याच्यामध्ये आधी किती होती हे मला माहिती नाही. दोघं तर होती. बरं, मग ते पळून गेले का थांबले तिथं? त्यांनी सहकार्य एक पळून गेले, एकाला पकडून धरलो. जाण्याचा भरपूर प्रयत्न केला त्यानं, पण मी पकडून धरलो त्याला. जाण्याचा भरपूर प्रयत्न केला, एक पळून गेले. अजून तुमच्या सोबत कोण होते? कोणतरी महेश नावाचा मुलगा होता, त्यालाही बी मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही कुठे होतात त्यावेळेस? तेव्हा आम्ही इथं ऑटो घेऊन गावात गेलो इथून. ते गावाची राज झाली इथं. नंतर मी घरी गेलो. ऑटो लावल्याच्या नंतर आवाज झाला रस्त्यावर. मग आवाज झाला, वरी काय झालं म्हणून बघायला आलो. तर मग ते काही उडवले होते. इथून शेतातून चालते ते घरून घरला निघालते गावाकडं. इथं उडले गाडीवाले, थांबलेल्या गाडीला उडले पाठी. त्यावेळेसचं चित्र कसं होतं? ते जिकडले तिकडे पल्ले होते, मामा ओमा, त्याला रक्त फुल होते चालू. मग नंतर आम्ही गाडीत येऊन आणलो, त्याला नंतर दवाखान्यात नेलो. काय म्हणत होतो? ते दोघांची भांडणं चालू होती ड्रायव्हरची. तू चलिलास मी चलिलास असंच चालू होतं. दारू फुल पिलते का? हा, दोघंही फुल पिऊन होते. कबूल सुद्धा झाली तिने दारू पिला म्हणून. दोघं एकला पकडले आणि राहिले आणि एक पळून गेले. तर मंडळी, अशी ही घटना आहे. या घटनास्थळावरती येऊन मी तुम्हाला उमरगा रेतू पाटीवर झालेला अपघात जो आहे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतोय. फुल स्पीडमध्ये असलेली स्विफ्ट डिझायर कार आणि त्यामध्ये दोघेजण होते आणि ते ड्रिंक करून होते असं पाहणाऱ्या प्रथमदर्शी नागरिकांनी म्हटलेलं आहे. अजूनही काही माझ्यासोबत नागरिक आहेत, त्यांना काय माहीत असेल किंवा काय. तुम्ही कधी आला तिथं? तुम्हाला कशी घटना? साधारण ॲक्सिडेंट फोन आला होता मला गावात मित्रांचा, त्याला असं ॲक्सिडेंट झालं. 5 मिनिटांना आलो होतो. तोपर्यंत पेशंट नेले होते हॉस्पिटलला, रेफर केले होते. आणि एक जण जो माणूस होता तो संतोषने पकडून ठेवला होता. त्याच्या तोंडाचा एक वास येत होता, फुल पिलेला होता तो. आणि दोघांचे भांडणं चालू होते. एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आणि एक जण सापडला होता स्पॉटवरती. अजून कोणाला काही सांगता येते का ह्या अपघाताबद्दल? जितके आपल्याला 1 पट सुविधा जर असेल तर 10 पट धोके आहेत. आपला रस्ता किती राजमार्ग वाटतोय, परंतु त्या रस्त्यावरती आपली जर चूक झाली तर 100% जीवाला मुकावं लागते. मित्रांनो, उमरगा रेतू येथील 50 वर्षीय अंकुश गित्ते हे ते गावचा कारभार पाहणारे उपसरपंच आहेत, सध्याचे चालू उपसरपंच आहेत. आणि सोबतच त्यांचा 20 वर्षीय मुलगा अत्यंत चांगल्या स्वभावाचा होता, हे सुद्धा सांगतायत. काय करत होता ओमकार? नेमकं काय करत होता ओमकार? भरपूर शिक्षण आधी लातूरला केला. लहानपणापासूनच वडिलांनी त्याच्या भरपूर त्याला मार्गदर्शन देण्याचं चांगले का म्हणजे सगळे सवलती त्याचं काय असेल त्याची शिक्षणाचा पुरवठा केला आमच्या मामाने. पुन्हा नंतर इथं आला गावाकडं. मग आल्यानंतर मग आता शेतामध्ये असंच मदत मारायचं पप्पाला. आता काय करावं असं काही संग पप्पा बरा राहत होता.
ह्याच्या अगोदर भरपूर शिकलेला, भरपूर हुशार मुलगा होता. कसा होता स्वभाव याचा ओमकारचा? स्वभाव एकदम शांत होता मामाचा. काही शंका वगैरे येते का या अपघातावरून? बघणारे तुम्ही प्रत्यक्ष बघणारे लोक आहात. थांबलेल्या गाडीला तेवढ्या स्पीडमध्ये येऊन पाठीमागून जे धडक मारली जाते, काही शंका वगैरे वाटते काय? शंका म्हणजे ते काय, ते शेतामधून गावाकडे चालते घरी, मग ते खालून भरधाव वेगाने गाडी आली आणि त्यानं डायरेक्ट उडवलं. 7 वाजता म्हणल्यानंतर त्यांना दिसला असेल पुढे गाडी आहे. 7:25 कंप्लीट 7:25ला अपघात झालेला. 7:25 त्याच्यानंतर मी 3ऱ्या मिनिटात इथं आलो. 3ऱ्या-4थ्या मिनिटात पूर्ण आहे बोलतो. हां, काय माहिती आपल्याला या अपघाताच्या याच्याबद्दल काय सांगायचं? खरं म्हणजे मी ह्या वांजरवाडा सर्कलचा जिल्हा परिषद सदस्य आहे. अंकुश गित्ते जे होते ते गोरगरिबाच्या कामात उपसरपंच होते. ह्या गावचंच नसून ह्या एरियाचं नुकसान झालं. माझे एकदम जवळून मित्र होते. त्यांचा मुलगा एक कर्तृत्वान निर्व्यसनी, पण आज त्यांच्यावर जे घाला घातला, खरं म्हणजे हे दुःखच आम्ही पेलवू शकत नाही. हा प्रकार जो झाला फक्त दारू पिलेल्या त्या माणसामुळं झाला. हा काही घातपात नाही आहे, पण ह्या फक्त कडेला थांबलेले होते. मी सोलापूरला होतो. खरं तर सोलापूरहून मी डायरेक्ट इथंच आलो आहे, कारण ते माझ्या एक कुटुंबाचे, माझे खंदे समर्थक. आज माझी इतकी मोठी हानी झाली की कसल्याच ह्याच्यातून भरून निघणार नाही साहेब. पण हे जे प्रकार जे चालल्यात, ह्याला कसा प्रकारे आळा आणायचा आहे? दारू पिणे किंवा त्यांच्याकडं लायसन होते नाही होते, कारण एक पळून गेला आहे, ह्याच्यावर शोध करावा लागेल आपल्याला. पोलीस शोध घेतील, पण आम्हाला जे आघात झाला आहे हे न सहन होणारा आघात आहे. ह्याच्याबद्दल आम्हाला शब्द देखील सुचत नाहीत की अंकुशबद्दल, त्यांच्या मुलाबद्दल काय व्यक्त काय व्हावं. असा माणूस पुन्हा होणे नाही. गावचंच नसून आमच्या एरियाचं नुकसान झालं. माझा एक चांगला मित्र गमावला. याच्याबद्दल खूप काही मला म्हणजे खंत आहे. या घटनेमुळे उमरगा रेतू गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच इथल्या नागरिकांनी त्यांना तातडीनं दवाखान्यामध्ये हलविण्यात आलं, मात्र त्यांच्या प्रयत्नाला अपयश आलं आणि अंकुश गित्ते आणि त्यांचा मुलगा ओमकार गित्ते या दोघांचाही मृत्यू झाला आहे आणि त्या दोघांचंही शवविच्छेदन करण्यासाठी अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दोघांनाही दाखल करण्यात आलं आहे. नेमकं पुढं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कशा पद्धतीने या प्रकरणाचा शोध घेत आहे आणि गित्ते कुटुंबियांना कसा न्याय मिळते हे पाहणं औचित्याचं ठरतं आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर.
आवाज बहुजनांचा.